माढा तालुक्यातील माणेगाव येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने संसदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज सकाळी 8 ते 10 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, माढा व मित्र पक्षाच्या वतीने चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आज माणेगाव येथे जोरदार आंदोलन करण्यात आलं. माणेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी आक्रमकपणे आंदोलनाला सुरुवात केली. हातात बाबासाहेबांचा फोटो घेऊन व घोषणा देत सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पायी डॉक्टर बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्यापर्यंत जाऊन पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. स्मारकासमोरील पायऱ्यांवर येत बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, जय भीमच्या जोरदार घोषणा सर्वांनी दिल्या. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, माढा तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, माढा तालुका सचिव बाळासाहेब राऊत, माढा तालुका धनगर मल्हार सेनेचे अध्यक्ष संजय बापू भोगे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग व व्यापार सोनाली कसबे, विजय डोळसे, शाखाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महेश भोगे, विश्वजित पाटील, बापू माने, जितेंद्र कसबे, रोहन चौधरी, बाळराजे बगडे, अनिकेत सुरवसे आदी जण उपस्थित होते. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा. दिल्ली येथे चालू असलेल्या संसदेतील अधिवेशनामध्ये भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमधील भाषणामध्ये अपमान केल्याप्रकरणी आज माणेगाव येथे संबंध माणेगावकरांच्या वतीने श्री अमित शहा यांचा त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात निषेध आंदोलनाचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तरी अमित शहा यांना एक विनंती आहे की आपण या हिंदुस्थानचे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमुळे आपण गृहमंत्री पदावरती विराजमान झाला, त्या बाबासाहेबांचा अपमान करताना आपल्याला थोडी तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि त्यांनी दिलेल्या देशासाठी केलेल्या त्यांच्या त्यागाची, बलिदानाची आपल्याला जर थोडी जरी किंमत वाटत असेल तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी अवमान केल्याप्रकरणी संबंध हिंदुस्थान तसेच बाबासाहेबांच्या विचार जपणाऱ्या माणसांची माफी मागितली पाहिजे. आपण आपल्याला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं, जे अधिकार दिले त्यांच्याबद्दलच असं आपण बोलत असाल तर आपण तिथे केंद्रीय गृहमंत्री पदावर बसण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाही असे आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार जपणाऱ्या माणसांना वाटते. त्यामुळे आपण लवकरात लवकर संबंध हिंदुस्थानची तसेच बाबासाहेबांच्या विचार जपणाऱ्या संबंध देशातील नव्हे तर विदेशातील म्हणजे संपूर्ण जगातील बाबासाहेबांच्या अनुयायांची माफी मागितली पाहिजे. बाबासाहेबांचा अपमान यापुढे कधीही सहन केला जाणार नाही. आज आम्ही आपल्या या ठिकाणी सौम्य शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. जर इथून पुढे असली तानाशाही चालू केली तर या प्रकारच्या पुढचंही आंदोलन या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार जपणारी माणसं करू शकतात. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.